संवाद साधतात. एकदा जोरदार टाळीने आपण ताईंना मंचावरती आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या. नाही मला लई जाते. अरे मी जशी तशी दिसणार आहे, बायकांना बघू द्या. ते माईक घेऊ का मी जास्त दिसत चांगला आहे ना. बरोबर ऐकू येईल का? हा चांगला आहे. हा आज येतो का? थोडा आवाज लागला बेटा. आज बीड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ज्या आमच्या बीड नगर परिषदच्या सुविद्य सुसंस्कृत अशा उमेदवार आहेत डॉक्टर ज्योती घुमरे यांच्या प्रचारार्थ आणि तसेच प्रभाग क्रमांक 13 उमेदवार समीक्षा शेटे उपस्थित असतील तो उभे समीक्षा शेटे, सय्यद मुस्तफा आणि प्रभाग क्रमांक 14 उमेदवार गणेश वाघमारे आणि मनीषा सुरवते आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योती घुमरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेला मंचावर उपस्थित योगेश क्षीरसागर यांच्या येण्याने भारतीय जनता पार्टीचं कमळ पहिल्यांदा नगरपालिकेमध्ये डायरेक्ट भाजपाचं कमळ फुलणार याचा आम्हाला विश्वास निर्माण झालेला आहे. तसेच आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे नवनाथदादा शिराळे, माझे मंडळाचे अध्यक्ष अशोकजी लोढा, सर्जेराव तात्या तांदळे, खूप जोरदार भाषण केलं तात्या, आमचे आदित्य सारडा, मनोज पाटील, रवींद्र कदम, इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि या सभेला एवढी गर्दी म्हणजे सभेच्या पुढे तर गर्दीच असते पण सभेच्या मागे पण तेवढीच गर्दी आहे. या उजव्या हाताला पण तेवढीच आहे. तिकडे कोपऱ्यात सुद्धा लोक दुकानांनी बसून भाषण ऐकत आहेत. पुढे येऊ नका रे, बायकांना बघू द्या रे. अरे काय म्हणायचं बघा, सकाळी जे निघालेली आहे ते आता तुम्हीच बघायला मग मला वाटायला बरे. तर एवढ्या संख्येने उपस्थित वडीलधारी मंडळी आहेत, युवा बांधव आहेत आणि सगळ्यात सुंदर म्हणजे एवढ्या संख्येने माय माऊल्या माझ्या माता भगिनी उपस्थित आहेत. खरं तर मला ही सभा ज्योती घुमरे यांच्या विजयाची सभा आहे असं वाटत आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये नेहमी बीडला आमची जागा युतीची असायची, त्यामुळे कमळावर डायरेक्ट काम करायची संधी कमी मिळाली. यावेळी मी ठरवलंच होतं की यावेळी जे पण करायचंय ते कमळाच्या फुलावरच करायचं. योगायोगाने असं झालं की योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर हे मला भेटायला आले काही दिवसांपूर्वी. तसं काही 4-5 आठवडे त्यांचं माझं बोलणं चाललं होतं पण कधीही स्वप्नात असा नव्हता विषय की पक्षाचा प्रवेश होईल. पण एक दिवशी दोघे आले, अत्यंत व्यथित होते. ते म्हणले ताई अशा परिस्थितीत आम्ही काम नाही करू शकत, आम्हाला तुमच्या सोबत यायचंय. आम्ही कुठलाही आता आमच्यामध्ये दुसरा मनामध्ये विचार नाही आणि माझं जे स्वप्न होतं की कमळ फुलायचंय त्यात चार्ज झाले. मी डायरेक्ट अरे वा आता तुम्हाला यायचं ते या, कमळाच्या फुलावर लढा, आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. या बीड जिल्ह्याबद्दल पूर्ण राज्यामध्ये एक अभिमानाने नाव घ्यायचं. मुंडे साहेबांचा जिल्हा आहे, गोपीनाथ मुंडे असा एक व्यक्ती ज्याच्यावर लोकांनी कधीही प्रेमच केलं, त्यांच्याविषयी लोकांच्या मनामध्ये कधीच नाही वाटलं शत्रू म्हणजे राजकीय शत्रूंनी सुद्धा कधी विचार वाईट केला नाही असा आमचा बीड जिल्हा, मुंडे साहेबांचा जिल्हा. हा बीड जिल्हा जो ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे, हा जिल्हा जरी मागासलेला आहे
तर या बीड जिल्ह्याचं नाव चांगल्या पद्धतीने घेतलं जायचं आणि तसंच ते भविष्यात घेतलं जावं म्हणून मी बीड जिल्ह्याची वकिली करते. तुम्ही किती इंटरव्ह्यू बघा, ते म्हणतात तुमच्या बीड जिल्ह्यात असं चाललंय तसं चाललंय. मी नाही, माझा बीड जिल्हा खूप चांगला आहे. हा माझा बीड जिल्हा हा महाराष्ट्रामधला सगळ्यात गोड जिल्हा आहे असं महाराष्ट्रात जाऊन सांगणारी, कारण माझ्या मनामध्ये आणि माझ्या डोळ्यामध्ये, आपल्या डोळ्यात लेन्स असतात ना ऑटोमॅटिक, मग चष्मा गेल्यावर आपण लावून घेतो पुन्हा वरून, अजून मला दिसतंय बऱ्यापैकी पुन्हा बघून. तर त्या लेन्स मध्ये काही लोकांच्या लेन्स मध्ये रंग असतात, एवढेच रंग दिसतात त्यांना. आमच्या लेन्स मध्ये काहीच रंग नाही. आमच्या लेन्स मध्ये हिरवा असेल, भगवा असेल, पिवळा असेल, निळा असेल, हे सर्व रंग आम्हाला सारखेच दिसतात. कारण हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आम्हाला दिलेलं आहे त्या संविधानाला एकच माहिती आहे, ज्याच्या अंगात लाल रक्त आहे तो या भारत देशाचा नागरिक आहे, तो तेवढाच महत्वाचा आहे. हे मुंडे साहेबांनी आम्हाला शिकवलं. आज संविधान दिवस आहे आणि या संविधान दिवसामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये 100% भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट उभे करून एक सुसंस्कृत सुविद्य असा चेहरा भारतीय जनता पार्टीच्या निमित्ताने या बीडचा नगराध्यक्ष म्हणून आपल्याला लाभावा, यासाठी आपण आमच्या उमेदवारांना कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून येणाऱ्या 2 तारखेला प्रचंड मतांनी विजयी करा. का विजयी करायचे? एवढ्या जणी तुम्ही का आलात? कारण महिला जिथं जातात ना तिथं बरकत असते. माणसं तर जमा होतात सभेला, पण बायका येत नाही. कुणी येऊ तिकडा देशाचं नेता आहे, बाबा माझं पाणी आलंय, मला स्वयंपाक करायचा आहे, मला घरचं बघायचंय, मला मुलांची काय. बायका घराच्या बाहेर येणं फार मोठं चांगलं लक्षण आहे. घरात बाहेर येऊन ते बसलेत ना माझ्या महिला, माझ्या आया बहिणी. काय मी उदाहरण दिलं सभेमध्ये, आधी एक युग होतो, खूप चांगले होते. त्याला काय युग म्हणतो आपण? सतयुग. बरोबर. सतयुगानंतर प्रभू राम आले. ते कोणतं युग होतं? कोणतं युग होतं? त्रेतायुग. त्याच्यानंतर श्रीकृष्ण आले. ते कोणतं युग होतं? द्वापर युग. आणि नंतर काय आलं? कलियुग आलं. बरोबर आहे. कलियुग चांगलं आहे का वाईट आहे? कलियुग रे बाबा. आपण म्हणतो म्हातारीला नीट वागत नाही, पोरगा असून कलियुग रे बाबा. मोठ्या माणसाला उलट उत्तर द्यायला पोरं, कलियुग रे बाबा. महिलांवर त्रास द्यायला कलियुग आहे. कलियुग चांगला आहे का? नाही. पण असं मी वाचलं, कारण मी थोडी आध्यात्मिक आहे आणि खूप देवाचं म्हणण्यापेक्षा वैज्ञानिक दृष्ट्या काय आहे ते वाचत बसते. मग मी वाचत असताना माझ्या लक्षात आलं की कलियुगामध्ये घोर कलियुग यायच्या आधी एक युग येतं आणि ते आहे शक्तियुग. शक्ती म्हणजे काय? काय शक्ती? स्त्री आहे, जिच्या शिवाय शिव देखील शक्ती आहे. शक्ती आणि ती आहे स्त्री. आणि या स्त्री एवढ्या संख्येने या शक्तीचं प्रतीक इथे आलेले आहे. हे शक्तियुग आहे आणि शक्तियुग आहे म्हणून आम्ही एक स्त्री जी डॉक्टर आहे, आता स्त्रीच्या हातात पहिल्यासारखं तलवार किंवा गदा किंवा त्रिशूळ नाही द्यायचं. तिच्या हातात अवजार आहेत. डॉक्टर आहे आमची, इंजेक्शन वगैरे घेऊन अनेस्थेशिया देतात. त्या जर आल्या तर हे जे बोगस काम करणारे लोक अनेस्थेशिया देऊन त्यांना बाहेर काढून देतील. या बीडच्या हिताच्या बाहेरचे लोक त्यांना बेशुद्ध करून टाकू शकतात, एवढी ताकद आहे. तर हे शक्तीचं युग आहे आणि म्हणून इथे हे उमेदवार दिलेले आहेत. तिकडे आमच्या माजलगाव मध्ये पण एक छोटी मुलगी 22 वर्षाची उमेदवार आहे आमची नगराध्यक्ष पदाची. आहार तज्ञ आहे ती. हे शक्तीचं युग आहे. आमच्या गीता राजे महाराजांच्या सुविद्य पत्नी ह्या आमच्या उमेदवार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं मी प्रचार करायले, सारिका प्रचार करते, योगेश आमची मेजॉरिटी जास्त झाली बरं का. तर त्यामुळे शक्तीचं युग आहे आणि म्हणून शक्तीच्या युगामध्ये चांगल्या गोष्टी करण्याची संधी मिळते. एखाद्या स्त्रीला तिचा स्वभाव असतो बघा, प्रामाणिक स्वभाव असतो. स्त्री आता नवरा गेला, मी कितीतरी स्त्रिया बघते शेतकरी 5 जण लावून घेतात, पण बाई मात्र लेकरं अशी कवटाळून बसलेली असते.
नवरा वारला तरी घर सांभाळते, संसार सांभाळते. आणि जर बायको वारली तर वर्षाच्या आत काय असताना आणते खूप लोक. पण ही परिस्थिती आहे कारण ही स्त्री प्रामाणिक आहे. आणि ही स्त्री प्रामाणिक आहे ही तिची शक्ती आहे. आणि तिला उधार जमत नाही. बघा जमते का उधार? शेजारणीकडनं आणा बरं कब्बर दूध, आपलं दूध फाटलंय, अचानक पाहुणे आले आणि चहा करायचंय, आणा बरं. ते दूध जर आणलं तर कधी एकदा गवळ्याकडून दूध आणते त्या बाईचं फुलपात्र वापस करते असं होतंय का नाही? आणा बरं वाण्याकडून साखर आणि पैसे पुन्हा देते 2 दिवस. रोज डोकं फोडून नवऱ्या लवकर ते वाण्याचे पैसे द्यालो. उधारी स्त्रीला जमत नाही. आता या मायमावले बसल्या यांना लाडकी बहीण केलंय सरकारने, तर त्यामुळेच आम्ही मंत्री झालो ना. तुमच्यावर हे सरकार आलेलं आहे, हे लाडकी बहीण या सरकारने केलेलं आहे. ही माझी कल्पना आहे. शंकर देशमुख म्हणाले असं माझं म्हणणं नाही, मी स्वतःला एवढं मोठं नाही समजत. पण मी मध्य प्रदेशची निवडणूक हाताळली. शिवराजजी चव्हाणांनी लाडकी बहीण योजना आणली आणि माझ्या परळीमध्ये सभा होती. तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, तेव्हा उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. तर मी त्या सभेमध्ये म्हणले सारखी लाडकी बहिणाला आपलं सरकार 100% बोला फुलाची गाठ पडली. मी काही केलं नाही, पण खरं झालं का? स्त्री हे शक्ती उगे. तुम्हाला ताकद दिल्यामुळे आम्हाला मिळाली, तुम्हाला लाडकी बहीण केल्यामुळे भाऊ सत्तेत बसले. त्यामुळे ही लाडकी बहीण आम्हाला सोडणार नाही, कारण ती कुणाचेही घेतलेलं विसरत नाही. ही शक्ती आहे. आणि तुम्ही म्हणला होता वाढवायचं, आता काही जरा काही बोगस झालेत ना, ते जरा करू द्या ना. बोगस लोक बाजूला एक लोक 5-5 सहसा गेलेत, कुणी खोटेच दिलेत, पुरुषांनी स्त्रियांच्या नावाने गेलेत, असे काही प्रकार घडलेत. ते सगळं काढून सगळं नियोजित करून सरकारने शब्द दिलाय लवकरच हे पण भूमिका घेऊ, तर हे होणारच आहे, त्याच्यात ते वादच नाही. ज्यांनी आधी दिले ते वाढवून तेच देणारच ना, दुसरं कोण देणार आहे? सरकार आमचंच आहे ना, देशात आहे, राज्यात आहे. आता तुम्ही म्हणता सरकार तुमचंच आहे, पण मग मी म्हणलं ना स्त्री पाहिजे ना. आता या सगळ्या टीमच्या मागे मी आहे आणि मी पालक आहे तुमची, मी संपर्क मंत्री आहे. मी वचन दिलंय की नगर अध्यक्ष निवडून द्या, नगरपालिका ताब्यात द्या. दर 3 महिन्याला मी नगरपालिकेची स्वतः बैठक घेईन. एवढे कामं झाले की रेल्वे कधीही या जिल्ह्याला येऊ शकत नव्हती, पण हा स्त्री दार्जिन जिल्हा आहे. केशर काकू क्षीरसागर त्या काळामध्ये किती वर्ष त्या राहिल्या खासदार. हा स्त्री दार्जिन जिल्हा आहे. स्वप्न त्यांनी तेव्हा बघितलं. मुंडे साहेब आल्यावर पहिल्यांदा 200 कोटी रुपये रेल्वेला त्यांनी आणले खासदार झाल्यानंतर. आणि नंतर मोदून शब्द देऊन गेले आणि मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला भेट दिली. 2800 कोटी रुपयाची रेल्वे, की आज आपण त्याचं आता उद्घाटन केलं. ही रेल्वे आली. प्रीतमताई खासदार होत्या, श्रेयस संपूर्णपणे प्रीतमताईंनी त्याच्यासाठी खूप काम केलं. त्या खासदार होत्या. बघा या महिला खासदारांनी स्वप्न बघितलं, एका महिला खासदारांनी दुसऱ्या महिला खासदारांनी पूर्ण केलं. एका स्वप्न बघितलं पालक, त्यावेळी मी पालकमंत्री महिला झाले, या जिल्ह्याचं पहिले काय केलं? पहिले म्हणलं ह्या बायकांच्या कमरेवरची घागर कमी करायची, जलयुक्त शिवार केलं. हर घर जल आमच्या मोदीजींनी ग्रामीण भागात गरीबाच्या घरी जन्म घेतल्यामुळं घरोघरी पाणी पोहोचवण्यासाठी हे योजना केल्या. केंद्र शासनाचा पैसा, मी पालकमंत्री होते, जयदास अण्णा क्षीरसागर तेव्हा आमदार होते, आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. भारतभूषणजी क्षीरसागर नगराध्यक्ष होते. 200 कोटी रुपये नगरोत्थान मधून याला दिले, तेव्हा या रस्त्यावर आपण बसलेलो. हे सगळे विकास केव्हा झाला? जेव्हा आमच्याकडे विकासाची दृष्टी आहे, दानत आहे, तेव्हा होतो. कामं बोगस करणे, बिलं उचलणे, दादागिरी करणे, अधिकाऱ्यांना शिव्या देणे, धक्काबुक्की करणे, हे असले कामं करून नागरिकांपर्यंत विकास पोहोचत नाही. विकास पोहोचतो ते प्लॅनिंग करून व्यवस्थित त्यांच्यापर्यंत समर्पणाने काम करण्याने विकास पोहोचतो. आणि ते करण्याचं काम आम्ही केलंय. हा विश्वास तुमच्या मनामध्ये आहे की हो 14 ते 19 काळात काम झालेलं आहे आणि आताही होईल. आणि मी पालक तर तुमचे परमनंट आहे. तुमच्या विषयीची काळजी जशी मला वाटेल या बीड जिल्ह्याच्या मातीत जन्मलेल्या व्यक्तीला, ती कुणाला वाटेल? माझ्या बीड जिल्ह्यात नाव मोठं व्हावं, माझ्या बीड जिल्ह्याची झालेली बदनामी संपून जावी आणि माझ्या बीड जिल्ह्यातील पक्षांना लोकांनी वेगळ्या दृष्टीने. आता मी कॉलेज आणले, तिथे पशुवैद्यकीय
550 कोटीचं कॉलेज आहे. आपल्या जिल्ह्यातले लोक डिग्री घेतील, तिथे काम करतील, कॉलेज येतील. ते रेल्वेच्या माध्यमातून तुमच्या इकडे इथं विकास होणार आहे. माझ्याकडे पर्यावरण खातं आहे. आता बिंदुसरा नदीचा पूर्ण तट हा पूर्ण सुशोभित करीन मी. अतिक्रमण काढीन, म्हणजे कुणाला घर बेघर करणार त्यांना घर बांधून देईन. जसं मुंबईमध्ये एसआरएची धर्तीवर इथे पण आपण झोपडपट्टी निर्मूलन लोकांना घरं बांधून देऊ. बिंदुसरा नदीला पूर्ण सुशोभित करू. दोन्ही बाजूनी मस्त सकाळी सकाळी बीडचे लोक वॉक करायला गेले पाहिजे या नदीखाली. दुर्गंधी नाही, काय नाही, घाण नाही. मी पहिले निवडून आल्यावर या लोकांना पाठवणार आहे भोपाळला आणि इंदोरला, आणि मी सांगणार आहे जाऊन तिथून शिकून या. त्या भोपाळ आणि इंदोरनी 10 वर्ष या देशामध्ये सगळ्यात स्वच्छ महानगरपालिकेचं बक्षीस घेतलेलं आहे. एक कचऱ्याचं तुम्हाला कुठे, मी नर्मदा नदीच्या कार्यक्रमाला जायचे, एवढा कुठे कचरा दिसत नाही. बेडा घाटला जा, नर्मदा परिक्रमाला जा, काही दिसत नाही. एवढं चांगलं काम मध्य प्रदेशमध्ये झालं. त्यांच्याकडून शिकून येऊन इथे नगरपालिका कशा स्वच्छ होतील, गल्ली बोळ स्वच्छ होतील, कचराचं व्यवस्थापन होईल. इथल्याच बचत गटांना काम देऊ, घंटा गाड्या उभ्या करू, कचरा नेऊ, पण कुठंतरी डंप करणार नाही. तिथं त्या कचऱ्यावर प्रोसिजर करू. पर्यावरण खात्याचा विषय पूर्णपणे STP लावू. सगळ्या मेडिकल जेवढे दवाखाने आहेत त्या दवाखान्यांच्या सगळ्या जे कचरा आहे त्याच्यावर व्यवस्थापनाचं काम करू. चेहरा मोहरा बदलून टाकू या बीडचा. जसं एखाद्या ठिकाणी उन्नती करायची असेल तर तिथे हायवे पाहिजे, तिथे रेल्वे पाहिजे आणि पाणी पाहिजे. आपल्याकडे होती का रेल्वे? होती का? आपल्याकडे हायवे होते का? होत नव्हते. आपल्याकडे पाण्याचे प्रश्न होते का? होते. म्हणून आम्ही जलयुक्त शिवार केलं, टँकर मुक्त केलं. आता पाण्याचे वेगवेगळ्या योजना राबवत आहोत. आणि हे सगळं करताना गरीबाला वाऱ्यावर सोडलं नाही. गरीबाच्या योजना केल्या, ताकद दिली. ही ताकद पुढे वाढवायची असेल तर सुसंस्कृत, सुविद्य आणि अत्यंत स्वच्छ कारभार करणाऱ्या टीम, या सुशिक्षित या लोकांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. त्यांच्या पाठीशी मी उभी आहे. माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटते का मी तुम्हाला लुटेन? तुम्हाला वाटतं काही टायटच वर चालेल? बघणारच नाही आमच्याकडे. हटका माणूस जरी असेल माझ्याकडे बघून हसला तरी मी हसते. कुणाचंही लेकरू लंगोटीत मुतलं तरी डोळ्यावर घेऊन बसते. मला काही नाही. मातृत्व आणि दातृत्व या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. नेतृत्व तिन्हीपैकी कमी आहे का काय आपल्याकडं? कमी असेल तर सांगा. याच्या जीवावर एकदा विश्वास ठेवा. एकदा महालक्ष्मीचं असतं कमळ, शक्तियुग आहे. आता तुम्ही लक्ष्मीचं हे मार्गशीर्ष चालू आहे ना, पूजा विजा करत असतील. महालक्ष्मीच्या कमळावर विराजमान होऊन तुमच्या दारात विकास आलाय. आमच्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं आपण नाव घेतलं, भगवान बुद्धांचं नाव घेतलं. काय कमळ, कमळ या सगळ्या शुभचिंतकामध्ये. कमळ विसरू नका. पुढी सवय आहे. आता योगेशला मी तेच म्हणत होते की आता तुम्ही घड्याळीचं काम केलं, घड्याळीची सवय लागली लोकांना. आता पण हुशार आहे तुम्ही. ते मार्केट कमिटीला मतदान करता, पुन्हा ग्रामपंचायतच्या पॅनलला करता, बँकांना करता, सोसायट्यांना करता. खूप हुशार आहेत. चिन्हाचं काही गडबड नाहीये. मोदीला लक्षात ठेवा, मुंडे साहेबांना लक्षात ठेवा, आणि माझं जमलं तर मला लक्षात ठेवा. आणि मग माझं नाव काय? पंकजाचं नाव अर्थ काय? तर मला तुम्ही हे मतदान द्या. आता हे रेल्वे स्टेशनकडे जाणारा जो रस्ता आहे त्याचं वाढीव बजेट द्यावं अशा प्रकारची मागणी आहे. 100% या मागणीसाठी मी स्वतः, आता नॅशनल हायवे एवढे झाले, अहो मी परळीवरनं येणे मला के झालेलं कळे ना, मला नेकनूर ओळखू ना काय झाले. हॉटेल त्या मांजर तुंब्याच्या रस्त्यावरनं किती म्हणजे किती डेव्हलपमेंट झाली. लोक म्हणजे आमचं काय, आम्हाला काय मिळालं तुमच्यामुळे? आणि तुमच्या जमिनीचे भाव किती वाढले, तुमचे धाबे किती झाले, किती हॉटेल झाले, हे नाही मिळालं का नेत्यामुळं? बरोबर आहे की नाही? त्यामुळे हे सगळं करायचं असेल तर नेत्याचं, आता आम्ही मोदीजीला 10 वेळा फोन केल्यावर मोदीजी एकदा तरी आम्हाला बोलतील, देवेंद्रजीला 2दा फोन केल्यावर तर एकदा बोलतील. मग तुम्हाला काय पाहिजे? याच्यापेक्षा कोण देणार विकास? देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बीडच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि मी त्यांना उभं राहायला लावली, हा मला विश्वास. त्यामुळे देवेंद्रजी जेव्हा आमच्या पक्षात नसताना सुद्धा जयदत्त क्षीरसागर अण्णा जेव्हा होते आमदार, आम्ही इथे फंड देण्यासाठी पुढाकार घेतला का आपल्या जिल्ह्याचा विकास होतो. त्यामुळे जिल्ह्याचा विकास आणि जिल्ह्याची राजधानी बीड असल्यामुळे बीडचा विकास आणि माझ्या माय माऊलीचा विकास आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे, आता उलट म्हणावं लागतंय,
त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या बाय बापड्याचा विकास, सगळ्यांचा विकास हे जर करायचं असेल तर येणाऱ्या 2 तारखेला काय करायचं? हात वर करा बरं. कोण कोण कमळाचं बटन दाबणार आहे? बरं 2 हात वर करा ना, कारण दुसऱ्याकडे आणणार आहे तुम्ही. मग सगळे हातावर हात वर राहू द्या वगैरे, हाताच्या मुठी आवळा आणि माझ्याबरोबर घोषणा द्या. भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. या विजयावर मोहर लावून इथेच गुलाल लावायला मला नक्कीच संधी देण्याचं आवाहन करते माझ्या वडिलांना. धन्यवाद. यानंतर संभाजी सुर्वे हे सर्वांचे आभार व्यक्त करते.